दिवसाची सुरुवात किती जरी चांगली झाली तरी पण दिवसभर काही ना काही ते होतच राहतं. लहान बाळ असल्यामुळे सगळ्याच गोष्टी परफेक्ट नाहीत होत. काही ना काही काम वाढतच राहतं असतं. किती केलं तरी पण काही काम संपतच नाही. आता तर अजून माझा हीलिंग टाईम सुरू आहे. थोडे दिवस अगोदर कोणीतरी माझ्या आईला सांगितलं की दिव्या व्हिडिओज चांगले बनवते, पण घर वगैरे व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ही गोष्ट माझ्या मनाला लागली खूप. असं नाही की मी प्रयत्न नाही करत, पण सगळंच परफेक्ट होतं असं नाही किती जरी झालं तरी. मग ते 10 दिवस आजारी असल्यामुळं घराची हालत जरा खराबच होते आणि कारभाऱ्यांच्या ड्युटी पण सारख्या चेंज होत होत्या. दिवसातून 3 वेळा तरी जेवण बनवायला लागतेच. आणि बाकीचे सगळे काम राहतातच. तरी कारभारी थोडीफार मदत करतात मला. श्रीतिक 2 महिन्याचा होता तेव्हा मी इथे आली आहे मेरठला. आणि सी सेक्शन डिलिव्हरीमध्ये किती टाईम लागतो रिकव्हरीला माहीतच असेल सगळ्यांना. तसं म्हणायला गेलं तर पूर्णपणे हार्मोनल बॅलन्स आणि बॉडी अगोदरसारखी होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी तर लागतोच सगळ्यांना. पण कोण या विषयावर बोलत नाही. तरी पण मी त्या स्ट्रेसमध्ये काम करायला घेतलं सगळं परफेक्ट होण्यासाठी. खरं तर मला अजून 5 महिने झाले आहेत डिलिव्हरी होऊन, तरी पण माझा सगळा प्रयत्न आहे परफेक्ट कामं करण्याचा. आणि आज तेच झाले, कामं करायला लक्ष दिले, पण तोपर्यंत श्रुतिकने 3 वेळा डोक्याला लागून घेतलं, ते पण वेगवेगळ्या जागेला. एवढं लहान बाळ सोडून जर मी कामाकडे लक्ष दिलं तर हे कितपत बरोबर आहे तुम्हीच सांगा. माझी काम काय कायम होतच राहतील, पण त्याचं लहानपण कधी येणार नाही. आणि श्रुतिक तर 5 महिने लागल्यापासूनच पुढे सरकायला लागलाय आणि 4 दिवस झालं तर तो रांगायलाच लागलाय. 5 महिने संपली नव्हती त्याला, तरी पण त्याला सगळीकडे जायचंच असतं. टेबल, खुर्ची, भिंत सगळीकडे जातो आणि लागून घेतो. मला तर त्याचे पप्पा ड्युटीवरून येईपर्यंत त्याला 1 मिनिटसुद्धा एकटं सोडून चालत नाही. आणि तो झोपला की कामं करावी म्हणतात, पण 15 ते 20 मिनिटच फक्त तो झोपतो. त्यातल्या त्यात कशाचा जर त्याला आवाज आला, कुकरचा वगैरे, पैंजणाचा, भांड्यांचा, तरी पण तो उठतो. ही एक गोष्ट चांगली आहे की तो रडत नाही जास्त. कधी भूक लागली तरच तो रडतो, नाहीतर तो दिवसभर खेळत बसतो. त्यामुळे मला एक गोष्ट रिअलाईज झाली आहे की आपली सिच्युएशन फक्त आपणच समजू शकतो. बाकीचे लोक फक्त आपल्याला बघून जज करू शकतात. चला तर मग बाय. आलायस तर फॉलो करून जावा.